फक्त माझा ऐका, माझा ऐकून मग त्याच्यावर उत्तर द्या। अध्यक्ष महोदय, आज अशी परिस्थिती आहे, शासनाने असं धोरण आणलेलं आहे की जे नवीन कनेक्शन धारक असतील अशा लोकांनाच फक्त सोलर पंप द्यावं। आता पेड पेंडिंग कनेक्शन जळगाव जिल्ह्यात बोटावर मोजण्या इतके आहेत, मग त्या लोकांना सोलर भेटेल आणि इतर लोकांनी मग नेमकं करायचं काय? कारण ज्यांच्याकडे डिमांड नोट आहे त्याला तुम्ही कनेक्शन द्यायचं नाही, अशा पद्धतीचं तुम्ही धोरण ठरवलेलं आहे शासनाने आणि त्या धोरणाचं पालन हे करताय। मग आम्ही सगळ्या लोकांचं तुम्ही ऑनलाईन 45-45 हजार रुपये लोकांनी शेतकऱ्यांनी भरून ठेवले आणि नंतर तुम्ही रिजेक्ट करताय। मग तुम्ही नेमकं धोरण काय सोलर पंपाचं हे एकदा जाहीर करा ना। हे राज्य सरकारने दिलेल्या धोरणानुसार मला वाटतं एमएससीबी चालतंय। आज अशी परिस्थिती आहे भाऊ, ऐका ना साहेब, सोलर आता आलं, त्याच्यापूर्वी सुद्धा पेड पेंडिंग आहे। पेड पेंडिंग विषयी मला बोलायचं नाही। माझा बोलण्याचा उद्देश हा समजा की शासन आता सोलरवर पंप द्यायचं म्हणतंय, पण ते फक्त नवीन कनेक्शन धारकांना देत आहे आणि मग ज्यांचा आज अशी परिस्थिती आहे की प्रत्येक ट्रान्सफॉर्मर लोडेड आहे। मग लोडेड असलेल्या ट्रान्सफॉर्मरला ते म्हणताय की आम्हाला ट्रान्सफॉर्मर दुसरा देता येत नाहीये। मग एका बाजूला ट्रान्सफॉर्मर पण देणार नाही, दुसऱ्या बाजूला ज्याचं कनेक्शन आहे त्याला सोलर देणार। मंत्र्यांना भेटू, कारण की या राज्य सरकारचा निर्णय आहे। माझं तेच म्हणणं आहे की याच्या नाहीये, त्यामुळे मंत्र्यांना सगळे आमदार चला आपण भेटूया। नाही ना साहेब, हा विषय धोरणात्मक आहे। तुम्ही कॅबिनेट मध्ये हा विषय घेऊन महाराष्ट्रातल्या सगळ्या लोकांना हा विषय भेटला। सोलर देत असाल तर तुम्ही आमची पेड पेंडिंगची प्रॉब्लेम येतील, तुम्ही 10 HP सोलर आम्हाला द्या, ही पण मागणी केली आपण। आम्हाला जर तुम्ही मोकळा करायचं असेल याच्यातून तर 10 HP द्या साहेब। 10 HPचं नाही, विषय तुम्ही समजून घ्या। विषय 10 HPचा 50 HPचा नाहीये। विषय एवढा आहे की ज्याच्याकडे कनेक्शन आहे तो व्यक्ती, तो शेतकरी आज सोलरचा पंप घ्यायला तयार आहे, पण त्याला कायद्याने ज्याचं कनेक्शन आहे त्याला सोलर द्यायला शासन म्हणत नाही। मग सोलरचा उपयोग काय? ठीक आहे, मांडू आपण मंत्रिमंडळामध्ये हा विषय येणार। आता दुसरा एक विषय यांनी मग लोडेड ट्रान्सफॉर्मरला ट्रान्सफॉर्मर देण्याचे आदेश करा। ते म्हणतात की तुम्ही डीपीडीसी मधून द्या। मग तुम्ही एक तर आता सगळे विषय बाजूला ठेवून तुम्ही फक्त एमएससीबी फुलफिल करा की जे जे लोडेड ट्रान्सफॉर्मर असतील तुम्ही ट्रान्सफॉर्मर करता, तुम्ही त्या पद्धतीची तरतूद करा। बघा, आपण देतो म्हणजे आपल्या गुड फेथ मध्ये देतो, आता काही कायदा नाही। गुड फेथ मध्येच द्या ना, आमचं हेच म्हणणं आहे की आपण गुड फेथ मध्ये खाली मात खाली जाऊ नये त्याच्याकरता आपण सगळ्या जणांनी ठरवलं आणि सगळ्यांनी मान्य केलं म्हणून आपण दिलं। ऐका, आम्ही द्या म्हणतोय, देऊ नका नाही म्हणतोय। आमची सगळ्यांची हीच मागणी आहे की तुम्ही ट्रान्सफॉर्मर साठी जास्तीचा निधी आम्हाला द्या। काय करणार त्याच्या योजनेमध्ये येणाऱ्या ट्रान्सफॉर्मरची काय आमदार या, मग तुम्ही याचं उत्तर द्या। ते आपला फायदा घेऊन घेणार, उलट लोड वाढला की गाव आमदारचं पत्र घेऊन या। एसी आहे का सी आहे, कोण उत्तर देत आहे? एसी। आता तुम्ही मला एक सांगा, शासनाचं काय आता धोरण आहे? तुम्ही लोडेड ट्रान्सफॉर्मरला ट्रान्सफॉर्मर देण्याची तरतूद तुमच्याकडे आहे का? एकदा जरा महाध्यक्ष महोदयांसमोर क्लिअर करा। सगळा जिल्हा शेतकरी याच्याकरता त्रस्त आहे, तुम्ही एकदा क्लिअर करा। एक तर डीपीडीसी कडे डिमांड करा, हे देत नसेल तुमची काय तरतूद आहे हे एकदा आम्हाला कळवा। बोला, आता स्पष्ट करा पाहिजे। सध्या आरडीएसएस योजनेअंतर्गत आपण 1673 ट्रान्सफॉर्मर 100 केव्हीचे प्रस्तावित आहे। प्रस्तावित आहे साहेब, केंद्राचे पैसे आले ते पण हे नुसते इथे उत्तराला उत्तर, शब्दाला शब्द जोडून प्रस्तावित आहेत, कार्यान्वयित प्रगतीत आहेत, काम अंतिम काहीच होत नाही यांचं। हे दादा 547 कोटी रुपये केंद्राकडे आले, केंद्राचे पैसे आलेले आहेत, पण ट्रान्सफॉर्मर द्यायला काही अडचण नाही। काय अडचण आहे? 100 दिला पाहिजे, तर लोकांची मागणी पूर्ण केली पाहिजे। अडचण काय? पंचवीस 2 मिनिटं 547 कोटी रुपयाचं तुम्हाला कधी आले? हो साहेब, एक माहिती घ्या बरं का जरा। 547 कोटी रुपये तुम्हाला कधी आले? 3 महिने काही म्हटले की 8 महिने झाले, 3 महिने। त्याच्या किती रुपयाचं तुम्ही प्रमाणित आतापर्यंत काय दिलं? किती रुपयाचं ट्रान्सफॉर्मर निधी आपल्याकडे नाही आलेला, निधी स्टेट गव्हर्नमेंटकडे जातो, एमएसएमई झालेला आहे आणि त्याच्यावरती तिथं टेंडर हेड ऑफिस लेवलला झालेलं आहे।
त्याच्यामध्ये आपल्याला जे ट्रान्सफॉर्मर आणि 100 केव्हीचे ट्रान्सफॉर्मर आणि 73 केव्हीचे काय ट्रान्सफॉर्मर मंजूर आहे. मंजूर किती आहे? 25 केव्हीचे 1373 आहेत, त्यांना 100 केव्हीचे 777 मंजूर कधी झाले? 3 महिने आले सर. मग त्यात येतील कधी काहीतरी आश्वासन सांगा नाही की आम्ही आता मार्च महिन्यापासून आता एक कामाला सुरुवात होत आहे. म्हणजे मार्च पर्यंत तुम्ही करा. पुढच्या डिप्युटीचा हा प्रश्न येणार नाही. हा वर्कआउट झाले. ठीक. मग एक्झिक्युटिव्ह इंजिनियर कसं काय सांगताय? कलेक्टर तुम्ही नवीन उद्योगासाठी चालना त्याचं म्हटलं आता ते सीस हायवे नवीन उद्योजकांना मनस्थिती जे आहे त्यांना इलेक्ट्रिक मिळत नाही. आता त्याच्यासाठी 4 सबस्टेशन मंजुरी जागा मिळत नाही. मला वाटतं ते आपल्याला विनंती आहे पालकांनी आपल्याला की यांना ते उद्योजक इतके आम्ही 2 मिनिटं तेव्हा यांनी नाराजी व्यक्त केली. हा विषय जो आहे, आता हा विषय संपून घ्या पहिले. आता उद्योगी आहे आपण शहराचा जेव्हा करून द्यावा पण एक विनंती आहे तुम्हाला, शेतकऱ्यांचा विषय महत्वाचा आहे. शेतकऱ्यांच्या ट्रान्सफॉर्मरसाठी खूप त्रास होतो. एसी साहेब, आता आम्ही जर का एक्झिक्युटिव्ह इंजिनियरला सांगितलं किंवा आमचा हा ट्रान्सफॉर्मर लोडेड आहे, याच्याकरता तुम्ही आम्हाला ट्रान्सफॉर्मर मंजूर करा, तर त्यांचं स्पष्ट म्हणणं आहे की आता राज्य सरकारकडून नवीन ट्रान्सफॉर्मर, नवीन कनेक्शन हे देणं बंद केलेलं आहे. असं काही नाही सर. मी त्यांना सूचना देतो सर. नाही मग त्या Yes, sir. दुसरा विषय जे 677 आहे ना, त्याच्यामध्ये तुम्हाला विधानसभा क्षेत्रामध्ये असतील ना? हो सर. सगळ्या आमदारांना यादी द्या ना की इथे मंजूर झाले. हा देतोय. आज देतो काय 3 महिने झाले. Yes, sir. आणि काय ऐकायला बसतोय का? सगळ्यांना देतो. बरं, दुसरा विषय असा आहे की वीज वितरण कंपनीने बाह्य स्रोत कर्मचारी घ्यायचा असा एक शासनाचा निर्देश होता. एक विद्युत मंडळ माजी अप्रेंटिस सुशिक्षित विद्यार्थ्यांनी एक सहकारी संस्था रजिस्टर केली. एजन्सी मार्फत 84 कर्मचारी घ्यायचं ठरलं. सदर एजन्सीला 2,33,00,000 रुपयाची वर्क ऑर्डर दिली. ज्याला म्हणजे वर्क ऑर्डर दिली आहे, पालकमंत्री मध्ये हा किस्सा ऐकून घ्या तुम्ही. म्हणजे चाललं काय खाली, म्हणजे आपण विचारही करू शकत नाही असंही होतंय. जी वर्क ऑर्डर दिली आहे त्याच्यावर नंबर आहे 9503835555. त्याचा जर ट्रू कॉलरला आता जरी ट्रायल केला तुम्ही तर त्याच्यावर नाव येतं मंत्रालय मुंबई प्रदीप देशमुख. त्या संस्थेचं संबंधित सचिन देशमुख हा काम पाहतो. त्याचा नंबर आहे 7009081111. त्याच्यासोबत एक सुपरवायझर आहे प्रमोद सोनवणे, तो काम बघतो. त्याचं जर नाव, त्याचा मोबाईल नंबर आहे 9168802220. हा जर डायल केला, आता तुम्ही डायल करून बघा कोणीतरी. एसपी सर तुम्ही तुमच्या मोबाईलवर डायल करा. नाही करा ना. त्याच्यावर नाव येतं MLA शिवसेना. करा ना 916880. ते गटाचा विषय नाही ना. हो, गटाचा विषय नाही. पुढे किस्सा ऐका तुम्ही. 916880 2220 2220 916 काय येतंय? नाव काय येतंय? MLA शिवसेना. बघा सर, आता प्रश्न पुढचा असा आहे, नाही यांनी केलं काय तुम्हाला सांगतो. यांनी काही कर्मचाऱ्यांतून ज्यांना ती वर्क ऑर्डर दिली होती त्यांनी तिथे काही कर्मचाऱ्यांना काही सूचना दिली नाही, त्यांना कट केलं. ते कट केल्यानंतर त्यांनी तिथल्या काही हातात काही दलाल लोकांना धरलं. एक पृथ्वीराज कैलास जाधव नावाचा एक व्यक्ती आहे. त्याची परिस्थिती अशी की तो कधी तिथं नोकरीला जात नाही. त्याचं नोव्हेंबरचं हजेरी मस्टरवर कधी सही नाही. त्याचं मी हजेरी मस्टर आणलं तरी त्याला बाह्य स्रोत कर्मचाऱ्याचा नोव्हेंबर महिन्याचा पगार निवडून दिला. जे या पोरांना ज्यांना काढलं त्या सगळ्या लोकांचं दर महिन्याला, हे जिल्ह्यातली परिस्थिती आहे, हे बाह्य स्रोत कर्मचारी कॉन्ट्रॅक्टवर जे घेतात त्यांच्याकडून महिन्याला 30,000, वर्षाला 30,000 रुपये घेतात. ते कामावर रुजू केल्यासाठी जे पैसे घेतलेत त्याच्यामध्ये अनेकांनी 50,000 रुपये दिलेत. खोटी प्रमाणपत्र तयार केली. यामध्ये संस्थेत काम करणारा जो सचिन देशमुख आणि प्रमोद सोनवणे मार्फत हे जे पैसे वसूल केले त्याला चाळीसगावच्या काही पोरांनी पैसे दिले.
त्याचे सगळे मोबाईलचे म्हणजे ऑफिशियल पैसे घ्यायला लागले आता. म्हणजे पहिले पैसे अंडर टेबल भरायचं, आता असं म्हणायचं लोक टेबल करून पैसे द्यावे लागतात. आता ऑनलाईन, म्हणजे मोदी साहेबांनी ऑनलाईन चांगल्या कामासाठी चालू केलं. तर मी हे सगळ्यांचे स्क्रीनशॉट आणले. याला पैसे दिले 2 वाजून 17 मिनिटांनी पैसे एक त्याला दिले, तारीख दिली, सगळे तुम्हाला स्क्रीनशॉट देतो. याला पैसे दिले, त्यांना नोकरी दिली, बाकीच्यांचं काम होत नव्हतं म्हणून मी पोलिसात फिर्याद द्यायला लावली. पोलिसात फिर्याद द्यायला लावल्यानंतर हा प्रकार अंगलट येईल म्हणून ती फिर्याद मागे घेतली, त्यांना परत जॉईन केलं. आता प्रश्न असा आहे की 4 ऑक्टोबर 2024 जर त्याचा पगार पाहिला तर त्याला प्रति पगाराचं बिल देतो आपण 18,617, परंतु त्याच्या प्रत्यक्ष खात्यावर जमा झाले 13,617. त्याची काही कपात झाली असेल तर पगार त्याची स्लिप दिली पाहिजे. ही जी एजन्सी आहे एवढी मस्ती आली आहे, म्हणजे हे एजन्सीचे लोक एमएलए शिवसेना अशा पद्धतीने ट्विटरवर नाव तयार करतात, मंत्रालय अशा पद्धतीने सर्वसामान्य लोकांना कोणाला घाबरवतात. जळगाव जिल्ह्यातल्या या एजन्सींनी सगळ्या बाह्य स्रोत कर्मचाऱ्यांकडून पैसे वसूल केले, 25-30 हजार रुपये घेतले, 40,000 आपल्याकडनं घेतले. पाचोऱ्याची परिस्थिती सदर आहे म्हणून आमच्याकडे जरा 35-30चा रेट चाललाय, तुमच्याकडे सगळे रेट महाग झाले सध्या. पण आताचा प्रश्न असा निर्माण झालाय की ते पोरं पात्रता आहे, खोटे कागद दिले, त्यांना लावून घेतलंय, त्या पोरांना घरी बसवलं. 4-4दा आम्ही सांगितलं आणि हे पोरं पहिल्यापासून काम करत होते, ते पैसे देत नाही म्हणून त्यांना हे करताय. आता आमची मागणी अशी आहे की बघा, तुम्हाला नोकरीचा आमिष लावून देण्याचे हे सगळ्या वर्क ऑर्डर मी इथं आणलेली आहे, त्याचे हे सगळे पुरावे इथं आणलेले आहेत. मी पोलिसांना फिर्याद द्यायला लावली, त्याचे सगळे पेमेंट मिळाले आहेत. खोटा पगार ज्याला काढून दिला तो एकही दिवस गेलेला नाही, त्याच्या सगळ्या पेमेंटच्या डिटेल्स मी इथं आणलेल्या आहेत. ही फिर्याद, ही सगळी कागद आहे. माझ्यासारखा माणूस 2-2 महिने मागे लागतो तरी या कारवाई होत नाही. आमची म्हणजे माझी मागणी अशी आहे, त्या एजन्सीच्या मालकावर नोकरीला लावून द्यायचं म्हणून 420-120 व जुनी कलम आता काय आली असेल ती बघा, त्यानुसार गुन्हे दाखल करा, ती एजन्सी ब्लॅकलिस्ट करा. ज्या लोकांनी फिर्याद दिली आहे त्यांना जरी नोकरी त्यांनी लावून घेतलं असेल त्या फिर्यादीचे सगळे गुन्हे दाखल करा. होतं काय की आम्ही रोज कामात राहतो, ही माझ्याकडची परिस्थिती नाहीये. या जिल्ह्यामध्ये अपंग युनिटच्या पैशांची साधारणतः 10 कोटी रुपये जमवले आहेत. घरातले लोक याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहेत. हे एक मोठं सिंडिकेट आहे. ते लोक इथं बाहेर मी आणलेले आहेत. तुम्ही त्यांचं पहिले ऐकून घ्या. काही लोकांनी घरदार विकली, पैसे नोकऱ्यांसाठी दिलेले आहेत. हा स्कॅम, याच्यामध्ये काही मोठे लोक असल्यामुळे खालपर्यंत आपण लक्ष घालत नाही. माझी तुम्हाला विनंती असेल, एमएससीबी हे एक छोटं उदाहरण आहे, परंतु या जिल्ह्यामध्ये नोकर भरतीचा मोठा स्कॅम चालू झालेला आहे. म्हणजे सगळ्यात जास्त नोकर भरतीचे पैसे पारोळा आणि पाचोऱ्याचे जमा झालेले. आपा तुमच्याकडे काही लोक, मी तुम्हाला एक फोन केला होता या विषयावर, 10 कोटी रुपयाच्या पुढची रक्कम नोकर भरतीची तर जमा झालेली आहे. ते लोक फिर्याद द्यायला गेला की पोलिस त्यांची दाद देत नाही. तुम्हाला या विषयावर कडक भूमिका घ्यावी लागेल. आता जी माझी जी मागणी आहे, या माणसावर तुम्ही गुन्हे कधी दाखल करता ते मला इथं लेखी किंवा तुम्ही प्रोसिडिंगला घेऊन सांगता का, अधिकाऱ्यांना सूचना देता का? आणि नोकर भरतीचे जे लोक झाले, तुम्ही जसं महिलांच्या तक्रारीचं निवारण करण्यासाठी एक स्वतंत्र कक्ष केला होता, नोकर भरतीचे स्कॅम या जिल्ह्यात मोठे चालले आहेत. याच्यासाठी तुम्ही स्वतः आठवड्यातलं किंवा 15 दिवसातलं स्वतः ऐकून वेळ द्या. लोकांना फक्त आवाहन करा, नोकर भरतीमध्ये ज्या ज्या तरुणांची फसवणूक झाली आहे त्यांच्या व्यथा ऐकण्यासाठी तुम्ही फक्त महिन्यातले 1 दिवस द्या. तुमच्याकडे रागा लागतील, आमची गरज पडणार नाही, पण तुम्ही त्यांना फक्त विश्वास द्या की आम्ही तुमच्या पाठीमागे आहोत. तर तुम्ही याच्यावर काय करणार हे आम्हाला सांगावं. सर, म्हणजे प्रत्यक्षात माझ्याकडे कोणी आलेलं नव्हतं, म्हणजे 15 दिवसामध्ये एन्क्वायरी करून जे काही कारवाई. सर, त्या मुलालाच बोलवतो तुम्ही आताच, म्हणजे तुमच्या बाहेर जाऊन भेट देतो. नाही, ऐकून घ्या फक्त. ते हाल काय बघा, तुम्हाला सांगतो, प्रशासन तुला भाऊ विषय छोटा आहे, ऐका ना. बोला ती प्रथा पडे, तुम्ही सांगा आपण ती कारवाई
कारवाई करायला लागायची करावी. काय असतं, खालच्या लोकांच्या समस्या नाही तो तुम्ही सांगितलं ना पैशांचं, ते पैसे आमच्याकडे पण माझ्याकडे पण 2 जण होते, अकाउंटला वाले होते तिकडं की त्यांच्या युनिटमध्ये शिक्षक म्हणून काहीतरी लावायचं, बरोबर आहे ना. असे 10 प्रकारचे स्कॅम आहेत. ते त्याच्यामध्ये तक्रार करते एसपीकडे आपण कारवाई करायला लावू ना. विषय कसा आहे, मी 15 दिवसात एन्क्वायरी करून कारवाई. एमएससीबी पहिले हा विषय घेतला. येस, ते सगळे तक्रारदार मी आणले. तक्रार करून पहिल्या दिवसात कारवाई मी बाहेर जाऊन तिला भेटून घेतो. कॉन्ट्रॅक्टर कोण देतात, शासन स्तरावर होतं की राज्य जिल्हा स्तरावर. पगार किती देताय तुम्ही त्यांना? 6,600 रुपये मिळताय. एवढे पैसे दिले असेल तर मग काही प्रॉब्लेम नाही येतो. जर त्याच्या काही कठीण झालं असेल तर ते तुम्ही या सगळ्या प्रकरणाची चौकशी किती दिवसात? 1 महिनाभर. कशाला महिना लागतो? त्याचे डॉक्युमेंट्स वगैरे मला सगळेच पुरावे आणले, कागद आहेत तुम्हाला, सगळे रेडी पुरावे आणले, पैसे दिले. सर कोणाला दाखल करा तुम्ही याच्यात. तुम्ही खाली पोलीस स्टेशनला सूचना द्या, पुरावे सगळे दिले, नक्की सर, बट ऑनलाईन पैसे दिले. संबंधित डिपार्टमेंट ओपिनियन तर नक्की लागेल. ते संबंधित डिपार्टमेंट आम्हाला पहिला त्याची एन्क्वायरी मध्ये तुमचे ओपिनियन पहिला द्यावं लागेल. यांनी तुमच्याकडे तक्रार करावी तुम्ही, यांची आमदारांची तक्रार घेऊन तुम्ही तक्रार एसपीकडे करा, तपास करतील आणि पुन्हा दाखल करतील. आणि पोलीस प्रशासनाला एक विनंती, भाऊ बघा, चोऱ्या पहिले म्हणजे जिवंत माणसाच्या अंगावरचे चोरणं, महिलांचं सोनं चोरणं हे आपण रोज ऐकायचो. पण अलीकडच्या काळात चोऱ्यांचं एक हाईट तुम्हाला सांगतो. स्मशानभूमीमध्ये चौधरी समाजाचा एक अंत्यविधी संपला. अंत्यविधी संपल्यानंतर ते 3ऱ्या दिवशी तिथे गेले. 2ऱ्या दिवशी सारीसाठी जावं लागतं. पूर्ण त्याची राख पूर्ण जमा करून गेली. का जमा करून गेली? त्याच्या अंगावर काहीतरी थोडंफार सोनं होतं. म्हणजे चोरांची आता पुढची स्टेप चालू झाली. जिवंतपणे ते छळायचे, परंतु आता मेलेल्या माणसांना देखील सोडत नाहीये. एमएससीबीच्या तारा चोरी करण्याचं सिंडिकेट सिस्टीम मधलेच काही कॉन्ट्रॅक्च्युअल असतील काही लोक आहेत. एमएससीबीच्या तारा चोरवत, सरकारचं चोरी व्हायला लागलंय. तुम्ही या विषयावर चोऱ्यांचं प्रमाण, गुरांचं चोरीचं प्रमाण इतकं वाढलंय. रिव्ह्यू घेत आहे का मला माहिती नाही, परंतु जिल्ह्यात चोऱ्यांचं प्रमाण पाहता म्हणजे अगदी घराच्या बाहेर सुद्धा आता मोटरसायकल लावायला लोक घाबरतात. चोऱ्यांचं प्रमाण तुम्ही लक्ष घालावं ही तुम्हाला माझी विनंती. यासोबत फॉरेस्ट मध्ये वन प्रादेशिक वन्यजीव विभागातील कोणती कामं चालू आहेत? पालकमंत्री महोदय, हा एक मोठा विषय. मी 4दा पत्र दिली. तुम्ही एक इथं फॉरेस्टचं कोण आणलंय? पोलीस आवरायचं का? ठीक आहे, पोलिसांचं चोऱ्यांचं प्रमाण म्हणजे फक्त स्टॅटिस्टिक्स सांगते सर, 2023 मध्ये ओव्हरऑल जिल्हाभरात चोऱ्या 2053 होत्या. 2024 पर्यंत 1741, म्हणजे 312 चोऱ्याचं स्टॅटिस्टिकली कमी. 70% कोणी दाखल होत नाही म्हणून आकडा कमी झालेला. म्हणजे तुम्ही अदरवाईज घेऊ नका. येस सर. म्हणजे छोट्या मोठ्या चोऱ्यांचा आता काल जी चोरीची घटना घडली, प्रेताचं चोरीला केलं, ती मी करायला लावली म्हणून ते करत नव्हते. सर हा विषय म्हणजे पोलिसांचा धाक हे दाखवून चालला. एसपी साहेब, हा गांभीर्याने घेण्याचा विषय. मुळामध्ये शेतकऱ्यांचे तार ज्या पद्धतीने चोरीला जात आहे, ते कुठेतरी मालेगावला आणि शिरपूरला ते तार नेले जातात. धुळ्याला नाही, मालेगावला फार मोठं सेंटर आहे. पण सहज रात्री येतात लोड, ज्या दिवशी लोड शेडिंग असतं त्या दिवशी ते तार कट करतात आणि निघून जातात. अशी परिस्थिती असते की त्याच्यानंतर 6-6 महिने ते तार उपलब्ध होत नाही व पीक त्या शेतकऱ्याचं जळून राहिलेले. आणि ज्या वेळेला आपण पोलीस डिपार्टमेंटला सांगतो की ही चोरी जर का झालेली असेल तर त्या चोरी करणाऱ्याचं ठिकाण सुद्धा काही वेळा आमच्याकडे सांगितलं जातं, पण तिथपर्यंत पोलीस पोहोचत नाही. हा जिल्ह्यातला विषय, हा गांभीर्याने तुम्हाला घ्यावाच लागेल. आणि शेतकऱ्याला ताराचा आणि पिकाचा सरळ प्रश्न असतो.
नव्हे, याच्या संदर्भातला एक विषय असा आहे, म्हणजे आता माझ्या पाचोळ्याला सांगतो आपल्याला की मागच्या 2-4 वर्षामध्ये 5 वर्षामध्ये 3 फ्रॉड कंपन्या अशा आल्या की त्या कंपनीनी 200-500 कोटी रुपयामध्ये फसवणूक करून ते निघून गेले. या सगळ्या फसवणूक झाल्याच्या नंतर आपल्याला विषय लक्षात येतो. मला असं वाटतं जसं आता आपण बांगलादेशी घुसून गेल्यावर त्यांचं आयडेंटिटी कार्ड तपासतोय ना, मग आपल्या तालुक्यात किंवा आपल्या शहरात किंवा त्या पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये अशी एखादी बोगस कंपनी येते ती 100-200 कोटी रुपयाची तुमची फसवणूक करून निघून जाते आणि त्याच्यानंतर जेव्हा त्यांची फसवणूक होते त्यावेळेस हा विषय आपल्या लक्षात येतो. मग लोक गुन्हा दाखल करायला सुद्धा समोर येत नाही. मग जेव्हा अशी एखादी कंपनी त्या पोलीस स्टेशनच्या हद्दीत करोडो रुपयाचा फ्रॉड करते तोपर्यंत पोलीस डिपार्टमेंट काय करतं? मला असं वाटतं की अशी एखादी कंपनी जर का तिथे असेल, आता तुम्हाला माझ्या इथलं उदाहरण सांगतो. पाचोऱ्यामध्ये क्रिप्टो करन्सी आली. त्या क्रिप्टो करन्सीनी शेकडो करोड रुपयाचा फ्रॉड केला. लोकांना आमिष दाखवले. पहिल्या वर्षभरात 3-5% ज्यांना मिळवते होते तोपर्यंत यांचा 200-500 कोटी रुपयाचा फ्रॉड झाला आणि ते सुरळीत निघून गेले. आता एक राहुल माळी नावाचा व्यक्ती जो नाशिकला आहे, आता त्या राहुल माळीकडे 200 कोटी रुपये फक्त माझ्या पाचोरा शहरातल्या लोकांनी 5% आमिषापोटी 200 कोटी रुपये टाकले आणि तो राहुल माळी आता फरार आहे, नाशिकला आहे. कोणीही कंप्लेंट द्यायला, कारण त्यांच्याजवळ प्रूफही नाही. त्यांनी फक्त इन्व्हेस्टमेंट केली. मग एवढा आकडा वाढतोपर्यंत किंवा अशा कंपन्या जेव्हा इतक्या करोडो रुपयाचा फ्रॉड करतात मग तोपर्यंत पोलीस स्टेशन काय करतं? तर मला असं वाटतंय की जसं आपण एखादा भाडेकरू आला तर त्याचा अग्रीमेंट करून पोलीस स्टेशनला कळवायला लावतो, तशी एखादी कंपनी जर का अशी बोगस त्या शहरात येत असेल तर मला वाटतं त्यांनी पोलिसांनी हा विषय घेतला पाहिजे. हे सगळं करोडो रुपयाचा फ्रॉड झाल्यानंतर कोणीतरी कंप्लेंट येत असेल तर मग आपलं पोलीस स्टेशन तिथे नेमकं काय करतं? तर मला वाटतं हा विषय खूप सिरियस आहे. हा विषय जर गोपनीय माहिती काढायला होतं एरियामधला असं कुठल्या कंपनी आहेत का, म्हणजे काय काय लोकांचे ऑफिस पण नाही आहे आणि जे पळून गेल्यानंतर एजंट जे कोणी म्हणजे पहिल्या स्तरावर जे एजंट असतात त्यांचा पाठीमागे लोक पडल्यानंतर आमच्याकडे येतात. एजंटनी मी तुम्हाला तेच म्हणतो ना, लोकांकडे प्रूफच नाहीये आणि अशा बोगस कंपन्या आपल्या प्रत्येकाच्या शहरात आहे. मी नुसतं आपल्या जळगाव जिल्ह्यात म्हणतोय, पण आता माझ्याकडे म्हणजे लेटेस्टचा विषय आहे. एक व्यक्ती तर फरार म्हणजे तो गायब आहे. ती बाई कंप्लेंट द्यायला येते त्याची बायको. आम्ही काय प्रूफ मागत नाही, पुन्हा नोंद करून दाखल करून पुढे तपास करायचं चालू आहे. आम्ही काय IT डिपार्टमेंट नाही, आम्ही काही प्रूफ मागणार नाही. म्हणजे आम्ही गुन्हा दाखल करून तपास करूया. मग त्याच्यात आणखी दुसरा विषय आहे, तुमच्याकडे प्रूफ नाही, तुम्ही IT डिपार्टमेंट नाही, मग तो जर का शेकडो करोड रुपयाचा फ्रॉड करत असेल, आपण गुन्हा दाखल केला, आपली तपासाची टीम तिथं गेली ना, त्याला 5-50 द्यायला काहीच अडचण नाही. द्या तो डायरेक्ट रिटर्न येतो, आरोपी तिकडे जातो. कारण तुम्ही IT नाही, तुमच्याकडे प्रूफ नाही, वॉरंट नाही, हा फक्त तिथे जातोय, त्याला भेटतोय. आताही तो व्यक्ती मी तुम्हाला एक सांगतो साहेब, राहुल माळी नाव घेऊन सांगतोय, राहुल माळी नावाचा व्यक्ती आताही नाशिक मध्ये आहे आणि त्यांनी किमान 100 करोड रुपयाचा फ्रॉड केलेला आहे. लोक गुन्हाही का दाखल करत नाही? दाखल केल्यावर ती केस कोर्टात जाते. कोर्टात तो काय होईल त्याने हात वर करून दिले, कोर्टात केस चालते. आता त्यांनी मे महिन्याची त्यांना गॅरंटी दिली आहे की मी मे महिन्यापर्यंत परत येतो. त्या आम्ही शेवटच्या आज सर काय झालं की पब्लिकचा इंटरेस्ट प्रकरण असेल, हे असे ठेवीदारांचं ज्याचं तुम्ही स्वतः तपास करत नाही,